इन्व्हेस्टर आहोत सगळेजण आणि आम्हाला मुद्दा हा एका प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा की आतापर्यंत पोलिसांनी EOW कडे मॅटर जाऊन 4 महिने झाले, त्या लोकांनी कोणत्याच प्रकारची काही कारवाई केलेली नाहीये। त्याच्यामध्ये ठाणे EOW वाल्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे। त्या लोकांनी वैयक्तिकरित्या वसुली करण्याचा प्रयत्न करतायत, हेच मला इथं सांगायचं आहे। आणि काही लोक आहेत जे पॉलिटिशियन जे आहेत ते सगळ्यांनी याच्यामध्ये सगळ्यांना मदत करतायत, जसं की समीर नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम आहे। एकाही व्यक्तीला अजून TWG संदर्भात अटक झालेली नाही। काल परवा 2 जणांना बेल पण भेटली आहे। आणि हा जो सगळा प्रकार चाललाय हा पोलिसांच्या वागणुकीमुळे किंवा पोलिसां जे काय आम्हाला इग्नोर करतात त्या सगळ्या गोष्टींमुळे चाललाय। कोणी सीधा काल परवाची गोष्ट आहे, समीर नार्वेकरची फॅमिली सुद्धा इथं गिमवीला येऊन गेली, तर त्यांना कोणत्या प्रकारची काही विचारपूस झाली नाही, फक्त जाऊन त्यांचं घर वगैरे चेक करण्यात आलं। आज 4 महिन्यापासून समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम फरार आहे किंवा सर्रास फिरती बाहेर ओपनली, त्यांना अटक पण नाही करत आहे किंवा त्यांना कोणत्या म्हणजे काहीच त्यांच्यावर ॲक्शन घेतली नाहीये। तर मला एकच बोलायचं आहे का त्यांच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या। 26 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत, त्यासाठी आम्ही कलेक्टरला वगैरे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक सिच्युएशनला आज काही लोक म्हणजे आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत। काही लोकांची खरंच कंडिशन खूप खराब आहे, पैशासाठी नाहीये तर पण वैयक्तिक काही आम्हाला प्रशासन साथ देत नाहीये किंवा कोणत्याच गोष्टी व्यवस्थित प्रकारे घडत नाहीयेत, म्हणून सगळेजण आज पॅनिक सिच्युएशनला आहोत। बऱ्याच वेळा पोलिसांकडनं पण आम्हाला सुसाईड नोट पण आलेली आहे का पोलीस आम्हाला बोलतात, हा हिंगोलीचा पोलीस आहे विजेश चव्हाण म्हणून, याच्याकडनं अशा प्रकारची आम्हाला नोटीस आली आहे। त्यानंतर सिंगापूरच्या फंडसाठी सगळ्यांनी ऐकलं असेल, सिंगापूरच्या फंडसाठी यांनी काहीतरी जून महिन्यामध्ये 10-12 कोटींची इन्व्हेस्टमेंट गोळा केलेली होती इन्व्हेस्टरांकडनं। त्याच्यासाठी त्यांनी हे पेपर्स दाखवले होते, जे की हे पेपर्स पूर्णपणे फेक पेपर्स आहेत आणि त्यानुसार आम्हाला फसवलं 7 महिने। आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आता EOW ला कंप्लेंट्स वगैरे द्यायला इन्व्हेस्टर जातात, तर पोलिसांकडनं उद्धटरित्या त्यांना बोलल्या जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही कंप्लेंट देऊ नका, कंप्लेंट देऊन काय होणार नाही, 10-15 वर्ष तुमचे पैसे भेटणार नाहीत। आणि वसुली वैयक्तिक वसुली ठाणे EOW वाले आतापर्यंत 1,60,00,000ची वसुली केली आहे, तर TWGच्या इन्व्हेस्टरांना 1ही रुपया भेटला नाही। ते कॅशची मागणी करतात तिथं, ज्या समीर नार्वेकरनी ज्या व्यावसायिकांना पैसे दिले होते त्यांच्याकडनं ते कॅशची मागणी करून तिथं त्यांना पैसे आणून द्या असं त्यांना फोर्सफुली सांगताय। आणि त्यांच्यावर नाही जर त्यांनी पैसे दिले तर तुमच्यावर आम्ही तुम्हाला आरोपी ठरवू किंवा तुमच्यावर आम्ही केस फाईल करू आणि चार्जशीट फाईल करून तुम्हाला कोर्टात हजर करू, कारण की पैसा वसूल करण्याचा अधिकार हा कोर्टात न येतो, तर EOW वाले हे स्वतः वैयक्तिकरित्या पैसे जमा करण्याचा कार्यक्रम करताय। बाकी अजून कोणाला बोलायचं बोला। विजय जाधव, मुंबई अग्निशमन दल निवृत्त अग्निशमन अधिकारी म्हणून निवृत्त झालो। पण मला मी जेव्हा याच्यात गुंतलो त्यावेळेला माझ्याकडे मी स्पष्ट सांगितलं होतं की मला ते पटत नव्हतं, तरी थोडंसं गावचा, कारण तो गिमवी गावचाच होता समीर नार्वेकर, आणि मी मार्चमध्ये गेलं आणि एप्रिलमध्ये त्या सांगितलं मला स्वतःला पटत नाही आहे, पण माझे पैसे दे परत। त्याने काय पैसे द्यायला टाळटाळ केली। म्हटलं तर तुझ्याकडे आता नाही आहे तर मला फक्त 10 दे, मला आता गरजेचं आहे, माझं घराचं काम चालू आहे गावच्या आणि त्याच्यासाठी मी 10 मागत होतो। ते 10 त्याने दिल्यानंतर मी आता तगादा चालू झाला। त्यानंतर मी संकेश घातला, स्वतः पर्सनली भेटलो, त्यांच्याकडनं एक वेगळी ॲग्रीमेंट तयार केली की त्याच्यामध्ये त्याचे वडील पण ह्या TWG मध्ये पार्टनर आहेत असे। एवढं सगळं घडत असताना कुठूनही काही मार्ग नाही आहे आणि आम्ही फक्त हताश झालेलो आहेत। आणि आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आता काय करावं, त्यासाठी मग आता कोणाला अटक होत नाहीये, कोर्टात जाण्याचा विचार आम्ही करूच, पण जोपर्यंत त्यांना लोकांना अटक होत नाहीये तोपर्यंत आम्ही सगळेजण आता मिळून एक तारीख ठरवून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर मोर्चा काढणार, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही। जसं की पहिलं ठाणे EOWच्या बाहेर मोर्चा काढणार, तिथं जाऊन विचारणार त्यांना की तुम्ही जी वसुली लावली तर त्या वसुलीचा पैसा तुम्ही कोणाकोणाला आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केला, ह्या गोष्टी करणार। त्याच्यानंतर सगळेच इन्व्हेस्टर आता महाराष्ट्रात एकत्र येणार। 26 जानेवारीला आम्ही तेच करणार आता, उपोषण आणि प्लस मोर्चा पण। आता सगळं जिथनं आम्हाला म्हणजे भेटल आम्हाला सपोर्ट तिथनं आम्ही तेच करणार आता। आणि हाय रत्नागिरीला कलेक्टर ऑफिस बाहेर।